मी एक काम करतो, मी तुझ्याकरता ऑनलाईनच मटण मागवून देतो. हं. हम्म, 1 किलो मटण ऑर्डर केलंय मी. ठीक आहे, हं. 10 मिनिटात येईल ते. ठीक आहे, ठीक आहे. मी येतो. हं. येतो बाबा. हम्म. हम्म. अजून बाबा, प्रवास कसा झाला? तुम्हाला काही त्रास वगैरे झाला नाही ना? प्रवासात काही त्रास नाही. बाबा, हम्म. तुमची आता तब्येत कशी आहे? ठीक आहे ना? हो बाळा, आता छान आहे मी. तुम्ही वेळेवर तुमचं औषध घेताय ना? हो हो, ते अगदी योग्य वेळेला घेतोय मी. तुम्ही तुमचं औषध घेऊन आला आहात ना? हो, घेऊन आलोय मी. बाबा, मी ऑफिससाठी निघतोय. हा अच्छा, सांभाळून जा बाळा. हा ठीक आहे बाबा. अच्छा गीता, हम्म. मी चलतो. दार वगैरे लावून घेशील? हं? हं. ओके, बाय. ठीक आहे. बाय. बाबा, तुम्ही तुमच्या हं? रूममध्ये जाऊन आराम करा ना. स्वयंपाक झाला की मी तुम्हाला आवाज देते. हो, ठीक आहे. मॅडम तुमचा ऑर्डर. हं. बाबा, 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 उठा ना बाबा. अ, अम, अम, अ, अ. काय झालं ग? स्वयंपाक तयार आहे. तुम्ही येऊन जेवून घ्या. इतक्या लवकर तयार झालं? हो बाबा, या ना. ठीक आहे, तू ताट वाढ, मी येतोच लगेच. हं. हम्म. अ, अ? हम्म. बस बाळ, बस. हं. तू पण बसून खा ना. मी नंतर खाईल ना बाबा. तुम्ही आधी खाऊन घ्या ना. ठीक आहे. बाबा, हम्म, हम्म. काय झालं का जेवण? हो मी जेवण केलं. अच्छा, उद्या मी गावी परत जाणार. काय झालं बाबा, तुम्हाला आजच का निघायचंय? तुम्ही आमच्यासोबत राहू शकता ना? तसं काही नाहीये. गावात गुराढोरांना चारा द्यायचा आहे, त्यासाठी मला जावं लागेल. या वयात हे सगळं कशाला बाबा? तुम्ही इथेच राहा ना. जर तुमच्या मुलाचं घर आहे तर तुम्ही एवढा त्रास कशाला करताय? तसं नाहीये ग, मी इथे राहिलो तर तुम्हालाच त्रास होईल म्हणून मी म्हणतोय ग. आम्हा दोघांना तुमचा काहीच त्रास नाहीये बाबा. तुम्ही इथेच राहा ना. ठीक आहे? ठीक आहे, तुझ्या नवऱ्याला येऊ दे, मग बोलूयात आपण याबद्दल. जर तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय तर तुम्ही जाऊन आराम करा ना. अच्छा बाळा. हे बघा बाबा, तुम्हाला जेही काही हवं आहे तुम्ही अगदी मला सांगा ना. आम्ही तुम्हाला देऊ ना. तुम्हाला जेही हवं आहे ते बनवून द्यायला सांगितलंय तुमच्या मुलांनी. म्हणून तुम्हाला जेही हवं आहे तुम्ही मला सांगा. हो ठीक आहे बाळा. ठीक आहे बाबा, तुम्ही थकले असाल जाऊन आराम करा. हो ठीक आहे, जातो. हम्म. बाबा, हम्म. गरमागरम चहा घ्या. हो.
बाबा हं? चहा कसा झालाय? चहा खूप छान झालाय. ठीक आहे बाबा, तुम्ही चहा घ्या. हं. बाबा हं? मला तुमच्यासोबत काही महत्वाचं बोलायचं आहे बाबा. काय झालं? अशी उदास कायस तू? सध्या ते ज्या ऑफिसमध्ये काम करत आहेत तिथलं काम जरा कठीण आहे आणि तिथे त्यांची काम करण्याची इच्छा पण नाही. असं आहे का? हो बाबा, म्हणूनच तुमचा मुलगा स्वतःचा काही बिझनेस सुरू करण्याचा विचार करतोय. तर जर तुम्ही बँकमध्ये तुम्ही जे FD करून पैसे ठेवलेले आहेत ते जर आम्हाला दिलेत तर यांना बिझनेस सुरू करण्यात थोडीशी मदत होईल. आम्ही हं. प्रत्येक महिन्यात तुम्हाला व्याज देऊ ना बाबा, आणि 6 महिन्याच्या आत तुमचे सगळे पैसे परत करू आम्ही. हे असं अचानक का बोलतेस? त्याच्यावरनं मिळणाऱ्या व्याजावरच मी माझं आयुष्य चालवतोय ग. हे काय बोलताय तुम्ही बाबा? तुम्हाला जेही काही हवं आहे आम्ही दोघं मिळून बघून घेऊ. तुम्हाला गावात एकटं कष्ट करण्याची काही गरज नाहीये. आयुष्यभर तुम्ही आमच्याच सोबत राहा. जर तुम्ही आमच्या सोबत राहिला तर तुम्हाला त्या पैशांची काही गरजच भासणार नाही बाबा. नाही बाळा, शहरातलं आयुष्य आमच्यासारख्या लोकांसाठी ठीक नाहीये. काही दिवस इकडे राहिल्यानंतर मी जेव्हा गावी जाईल ना, तेव्हा व्याजाचेच पैसे खर्चाला उपयोगी पडतील. अरे नाही नाही बाबा, तुम्हाला गावाला जायची काही गरज नाहीये. आमच्याच सोबत राहा. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी आम्ही पडू देणार नाही बाबा. बाबा तुम्ही जर आमच्या घरी राहिला तर आम्हाला पण खूप छान वाटेल बाबा. दया करा आणि तुमच्या FD मध्ये जितके पण पैसे आहेत ते आपल्या मुलाला देऊन त्यांना नवा बिझनेस सुरू करण्यात मदत करा बाबा. फक्त 6 महिन्यात पूर्ण व्याजासोबत आम्ही पैसे परत करू बाबा. ठीक आहे बाळा, मी देतो. खूप खूप धन्यवाद बाबा. आम्ही तुमचे हे उपकार कधी विसरू नाही. काही हरकत नाही. तसे FD मध्ये तुमचे किती पैसे आहेत बाबा, सांगू शकता का? हेच की जवळपास 10 लाख रुपये वगैरे असतील. असं आहे तर मग छान आहे बाबा. हं. हम्म. बाबांसोबत पैशांचं बोललीस ना? काय बोलले ते? पैसे देण्यासाठी तयार झालेत ते. अच्छा, मग पुढे काय करायचं? सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या बाबांना गावाला घेऊन जा. त्यांनी जितके पैसे बँकेत डिपॉझिट केलेले आहेत ते घेऊन कारमध्ये बसून सरळ इकडे या तुम्ही. चालेल ना? ते ठीक आहे. त्यांच्या इथे राहण्याने तुला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? खरं सांगायचं तर त्यांचा आपल्याला काहीच त्रास नाही. सगळ्यात आधी तुम्ही त्यांचे पैसे इकडे आणा. ठीक आहे ठीक आहे.